आणि आता सुरुवात करूया स्पेशल रिपोर्टला। 20 जून 2022च्या रात्री शिवसेना आमदारांनी बंड केलं। त्याला 3 वर्ष पूर्ण झाली। पुलाखालून बरंच पाणी गेलं असलं तरी सुद्धा अजूनही असली विरुद्ध नकली हा वाद सुरूच आहे। अमित शहांनी डिवचल्यानंतर संजय राऊतांनी थेट चौथा गिअर टाकला। अमित शहांना गंभीरपणे घेऊ नका असं राऊतांनी सांगितलं। पंतप्रधान मोदींना बोलबच्चन संघटनेचं अध्यक्ष करून टाकलं आणि एकनाथ शिंदेंना लिंबू मिरची उपमुख्यमंत्री म्हणून हिणावून ते मोकळे झाले। यावेळी त्यांना जुने सहकारी शहाजीबापू पाटलांनी थोडी टफ फाईट दिली। काय घडलं पाहूया। खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? 2022 पासून हा प्रश्न विचारला जातो। देशाचे गृहमंत्री, सहकार मंत्री आणि भाजपचे मोठे नेते अमित शहा यांनी या प्रश्नाचं उत्तर शुक्रवारी पुन्हा एकदा दिलंय, ते सुद्धा मुंबईत। सहकाराच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना त्यांनी एकनाथ शिंदेंचा परिचय कसा करून दिला तुम्हीच पहा। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी। ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि त्यातही संजय राऊत यांना जिव्हारी लागली। अमित शहांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही असा पवित्राच त्यांनी घेतला। तसंच याला मराठी अस्मितेशी जोडण्याचा प्रयत्न करत एकनाथ शिंदेंची संभावना लिंबू मिरची उपमुख्यमंत्री अशी केली। एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहांच्या मालकीचा गट आहे आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलं आहे। एकनाथ शिंदे यांची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री, बरं का? पूर्वी लिंबू टिंबू होते, 2 डेप्युटी सीएम आहेत, हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे। संजय राऊत फक्त अमित शहांवर टीकेची झोड उठवून थांबले नाही, तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर देताना पंतप्रधान मोदींनाही लक्ष केलंय। ब्रँड कशाला आले तर तुमचं नामही शान मिटवून टाकेल, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना नाव होऊन झाला असं उत्तर टाकेल। बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही, बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही। बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदीपासून घेतो। नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत। पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन, पण त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात। आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहेत। लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत। संजय राऊत सर्वांना शिंगावर घेत असताना सांगोल्याचे माजी आमदार झाडी डोंगर फेम शहाजीबापू पाटलांनी राऊतांविरोधात त्यांचीच विद्या वापरून गंभीर दावे केले। शिंदेंसोबतच्या बंडात राऊतांना सहभागी व्हायचं होतं, सर्वांसोबत गुवाहाटीला यायचं होतं, पण आमदारांनी विरोध केला असा गौप्यस्फोट शहाजीबापूंनी केला। उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केलेल्या टीकेलाही बापूंनी उत्तर दिलं। ज्या दिवशी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून राऊताचा झळफळाट सुरू झालाय, कारण त्याला सुद्धा आमच्याबरोबर गुवाहाटीला यायचं होतं। माझ्या समोर 30-35 आमदारांनी अजिबात त्याला घ्यायचं नाही म्हणून साहेबाव प्रेशर टाकलं। त्या राऊतानं नुसती महाराष्ट्र राजकारणात गेल्या 2.5 वर्षात इतकी घसरण आणि शाब्दिक एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं लढाया लावून टाकलेल्या आहेत की एवढा सुसंस्कृत महाराष्ट्र बिघडवणारा जनक कोण, ते संजय राऊत आहे। हा सगळा राऊत विरुद्ध ऑल असा सामना रंगलेला असतानाच नव्या प्लेअरची अमृता फडणवीसांची एंट्री झाली। मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्ममध्ये फडणवीसांना अमृता फडणवीसांमुळेही अडचणींचा सामना करावा लागला होता। विरोधी पक्षनेता असतानाही मविया सरकारने अमृता वहिनींना लक्ष करून फडणवीसांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला होता। फडणवीस 3.0 मधील 6 महिने उलटले तरी अमृता वहिनींनी वादापासून सुरक्षित अंतर राखले। त्यामुळे आज त्यांना उद्धव ठाकरेंच्या किल मी विधानावर छेडलं असता त्या काय बोलतात हा सस्पेन्स होता, पण त्यांनी अतिशय डिप्लोमॅटिक उत्तर देऊन वाद होणार नाही याची काळजी घेतली आहे। एक पिक्चर मी पाहिला, प्रहार नावाचा,
कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी. तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं? योग आहे शांतीचं प्रतीक. प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणारच आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल. हा शांतिप्रिय देश आहे, शांतिप्रिय पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात. तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी. आरोप प्रत्यारोप जर विचार करून केले गेले तर ते तुमच्या बॅलन्स्ड अस्तित्वाचं प्रतीक असतं. उद्धव ठाकरेंची बाजू सावरून घेण्याचं काम संजय राऊत चोखपणे बजावत आहे. हे कर्तव्य बजावताना विरोधकांवर मोठमोठे गंभीर आरोप, अतिशयोक्ती वाटेल असे दावे ते सकाळी सकाळी करत असतात. त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देणं महायुतीने आता सुरू केलंय. कधी नितेश राणे, कधी शेलार, कधी नरेश मस्के तर कधी शहाजी बापू उत्तर देऊ लागले. जसजशी मुंबई पालिकेची निवडणूक जवळ येईल तसा हा सामना आणखी रंगतदार होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.